बातमी आता आहे मोर्चांची। मराठा ओबीसी नंतर आता आदिवासी समाजानेही आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला आज आणि त्यावेळेस पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड गर्दी आज पाहायला मिळाली। वाडा तालुक्यामध्ये आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि त्यावेळेस ही तोबा गर्दी पाहायला मिळाली। मिलिंद भागवत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत जे आज दिवसभर या मोर्चावर लक्ष ठेवून होते। मिलिंद, यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? काही दिवसांपूर्वी आदिवासी भागातल्या कुपोषणाचा मुद्दा समोर आला होता। विष्णू सावरांना त्यावेळेस एका अप्रिय अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं। आज सुद्धा आदिवासी समाजांच्या या बांधवांमध्ये तसाच रोष पाहायला मिळाला का? निश्चित मयुरेश, आज सुद्धा आदिवासी बांधवांचा अशाच प्रकारचा रोष पाहायला मिळाला। काही जणांची भाषणं तर खूप आक्रमक अशा प्रकारची होती आदिवासी बांधवांची। त्यांचं म्हणणं होतं की असे हे काय आदिवासी नेते आणि मंत्री आहेत की जे आदिवासींच्याच मोर्चाला सामोरं जात नाहीत आणि आम्हाला न भेटता ते मुंबईला निघून गेले। यापूर्वी सुद्धा 3 वेळेला वेगवेगळ्या संघटनांनी विष्णू सावरा यांच्या विरोधात आदिवासी समाजातल्या विविध प्रश्नांच्या संदर्भात आंदोलनं करून झालेली आहेत आणि हे जे आंदोलन आहे सकाळपासून साधारणपणे 15 ते 17 हजार लोक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आले होते आणि यांनी अजूनपर्यंत ठिय्या दिलाय। माझ्या पाठीमागे तू बघू शकतोस, अजूनही विविध प्रकारची गाणी, संध्याकाळी तारपा नाचही झाला आणि आता गाणी सुरू आहेत आणि हे सगळे लोक इथे ठिय्या देऊन आहेत। मयुरेश, 3 प्रमुख मागण्या आहेत अगदी पिन पॉइंट सांगायच्या तर पहिली जी मागणी आहे ती कुपोषणाची, जी गेल्या काही काळापासून राज्यात हा विषय गाजतो आहे। कुपोषणाच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही आणि ते गंभीर असलं पाहिजे। विविध उपाययोजनांची घोषणा सरकार करत आहे, मात्र त्याची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, जी होत नाहीये असं या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे। दुसरी जी प्रमुख मागणी आहे ती पडकई जमिनींच्या संदर्भातली आहे। या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप आहे। त्याचे अनेक पुरावे वेळोवेळी संबंधितांना सादर करण्यात आलेत, मात्र त्यांच्यावर अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। पडकई योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार आदिवासींना काही लाख रुपये हे देणं लागतं, मात्र त्याचे आदेश निघाले, पैसे हे स्थानिक प्रशासनाकडे जमा झाले, मात्र ते आदिवासींच्या खात्यात काही जमा झाले नाही। तिसरी एक प्रमुख मागणी आहे ती म्हणजे गेल्या कित्येक पिढ्यांपासून जो आदिवासी समाज इथल्या देवस्थानांची किंवा वनजमीनची कसतो आहे पिढ्यानपिढ्या, तर ती वनजमीन ही शेतकऱ्यांच्या नावावर केली जावी, म्हणजे त्यांना कायम ती कसता येईल अशी जी मागणी होती, तर त्या संदर्भात सुद्धा सरकारनं अजूनपर्यंत काही आश्वासनं दिलेत, मात्र ठोस निर्णय झालेला नाही। आणखीन एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे राज्यभरातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचा। मग प्राथमिक असतील किंवा महाविद्यालयीन असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची स्थिती अतिशय वाईट आहे। यातही अनेक प्रकारचा भ्रष्टाचार आहे। मग इमारतीपासून अन्नधान्यापर्यंत अनेक प्रकारच्या ज्या वस्तू आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या जातात, मग अगदी साबण, तेल इथपासून त्या मिळत नाहीत। जे अन्न मिळतं, जे जेवण मिळतं ते सुद्धा अनेकदा निकृष्ट प्रतीचं असतं, त्यातही अनेकदा भ्रष्टाचार होतो। तर तो सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचा प्रश्न तातडीनं निकाली निघाला पाहिजे अशी यांची मागणी आहे। आता थोड्या वेळापूर्वी इथे आदिवासी विकास विभागाचे जे आयुक्त आहेत ते इथे येऊन पोहोचलेले आहेत आणि इथे जवळच असलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये या मोर्चेकऱ्यांचे नेते आणि आदिवासी आयुक्त यांच्यामध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे आणि अपेक्षा आहे की यातून काहीतरी मार्ग निघेल, अन्यथा लेखी आश्वासन जोपर्यंत सरकारकडून मिळत नाही तोपर्यंत हे सगळे आंदोलक हे ठिय्या इथेच धरून बसणार आहे। मयुरेश, तेव्हा रात्रभर हा जसं मिलिंद सांगतात तसा त्याप्रमाणे हा ठिय्या आंदोलन सुरू आहे जोपर्यंत त्यांना काही ठोस पुरावे मिळत नाहीत। मिलिंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। नजर ठेवून असा या आदिवासी मोर्चावर, त्याच्यामुळं आदिवासी बांधवांनी आज कुपोषणाचा मुद्दा तर गाजतोच, पण बाकी साऱ्या बहुतांश प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून आहेत या वनवासींच्या, त्या मागण्यासाठी तेही मोर्चा काढून रस्त्यावर आलेले।